तुम्ही मला कर कॉल म्हणून केलं तुम्हाला आधी करतो म्हणलं. माय न्यू ब्लॉग गाईज. आपला विश्व आला आहे पुण्यावरून आणि विश्व आल्यानंतरच ब्लॉग स्टार्ट होतो. विश्व गेला तेव्हा नव्हता गेला. विश्व आल्यानंतर चालू होतं. हा ना विश्वला चालू आहे. आज इंटरव्ह्यू आहे त्याचा सायबर कॅफेत. कारण की तो आता हॅकिंग शिकलाय ना, त्याच्यामुळं चालू आहे. आम्ही रानातून पाणी बदलून जाणार आहे, काय विषय नाही. आलो रानात. विशाला आवरून चालला आहे आमचा जॉबला. आउटफिट जाऊ ना उठून जरा. लिवायचा शर्ट आहे. रखडात मर्द माझा सगळंच गेलेलं का आपलं. तू गेला सगळं बकट काय झालं रे, एवढं ऊन लागतं. उन्हामुळे झाले विषय. चल चल की किती लांब आहे अजून? बॅग तू का इथं उकडायला लागली. गाडीला अडकव बॅग. इथं ठेव ना. गाडीला अडकव की. ठेवतो की. चल जाईन काय कोण घेऊन. इथनं जातं कोण घेऊन. उसातून जायचंय का बाबा तिकडे? चल का बाळा. तर आम्ही उन्हामुळे असं आम्हाला ट्रेनिंग होते, त्याच्यामुळे दिसत बी नाही. ऊन पण लागते, त्याच्यामुळे आम्हाला असं चालावं लागतंय. असं तोंडावर घ्यावं लागतंय. आपण गाडी चालवतोय तरी पण घ्यावं लागतं तोंडावर. कसं माहिती का, गोरा बिरं पडल्याच्या ते काळं बिळं ट्रेनिंग बिनिंग, त्याच्यामुळं आपल्याला असं घ्यावं लागतं. समजून जावा. एक नंबर असं नियोजन आहे. आम्ही सध्या आलोय विशालच्या जॉबच्या आईट पार्क्स बाहेर. कारण की गाड्या वेड्या ह्या महाराष्ट्राच्या गाड्या जे बांधतात ना, तुमच्या महाराष्ट्र जिरण काय मंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, ज्या ज्या गाड्या बांधतात ना ते इथं बांधतात. आणि तो विशाल बनवतो. विशाल तूच बनवतो ना? टेक्नॉलॉजीचं काम करतो मी सगळं. म्हणजे कम्प्युटरवर. हां विशाल विशाल हुशार. हो सर आलं तू गेट पैसे. तुम्ही मला कर कॉल म्हणून केलं तुम्हाला आधी करतो म्हणलं. काय बोलले सर? सर म्हणते तेवढं कम करून घे. गाड्यांचं बिजान सप्लाय करतो. मुंबई दुबई दुबई मेरी बनोगी क्या. विशालच्या कामावर विशालने रसपाजा आणलंय. ओ मित्र ही क्या जो गर्मी में और ऊन में रस ना पिलाए उसका त्रास आहे राव मला. गन्ने का वर्ण त्रास आहे गन्नाचा. का मुळ्यात जाई काय. मुळ्याचा त्रास विसलेला होत आहे. लवकरात लवकर कमेंट मध्ये सांगा कुठं भेटचं औषध मुळ्याचं विचार. मुळ्याचं औषध कुठं असेल ते विसल्याला सांगा. ओरिजिनल पाहिजे बरं का. पण काय कोंब जळूनच जायला पाहिजे. किती पैसे लागू द्या. कितीपर्यंत बजेट आहे? 50,000 पर्यंत. 50,000पर्यंत कोंबाचं औषध भेटेल. तिथपर्यंत जाण्याची ताकद आहे विशालच्यात. पण कोंब डायरेक्ट जळला पाहिजे. गवत कसं जळतं औषध मारलं राऊंड अप मारल्या हां कोंब पण जळला पाहिजे. बघा अशी त्याची प्रतिक्रिया आहे. असेल जर कोणाचा प्रतिसाद ह्या प्रतिक्रियेला पेमेंट मध्ये तर टाका. नक्कीच सांगा. आम्ही विजिट करू. नाही काय येत अडचण कुठं. कुठं जाऊ शकतो आपण आणायला. आणि रस आता पिणार आहे आम्ही. चिल्ड गारवा हा. एक नंबर. आहा असं वाटतं संपवायचं नको.
बरं हा काढा 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 की नाही काढत काढा हा म्हणजे आम्ही आणतो चावी हरवली कोण शेट गाडीची बरं गोट्या दिसतो का गोट्या अंधारात बसला थांबा लोडिंग आणि आम्हाला काजळ लावलेलं आहे आईने गन पावडर नाही केला पण दादा धंदा की मी तर की काय दिसते आपल्या पुसलंच नाही अजून काय पुसतो भावांना सगळं पाणी बिणी लावून आता ओके मध्ये चाललोय आता घरी असल्या उन्हा जाण्याचंही यावं लागतं हेच कष्ट आहे हिरवा वगैरे झालाय ऊस आता एकचा पाना आपला रानातच राहिलेला पहिला त्यामुळे घरी घेऊन जावं म्हणलं जातो आता घरी इंदापूरला जायचं आहे काम आहे थोडं धावतो तुम्हाला बघा तुम्ही तर बाई लोक आपण पाणी लावायला आलतो रानात रात्रीची लाईट येते ना मला तर असं वाटतं रात्री पण यावंच लागणार 100% कारण की आता ऊस जरा चांगला झाला आहे आपला नको दाखवायला उगाच नजर लागायची नाही का पाणी लावतो पैमुगाचं याला खाल्ल्या जातात 2 टाच गडी टाच झाला चिलमध्ये व्यवस्थित